नमस्कार मित्रांनो, मी असिस्टंट लोको पायलट प्रथमेश चंद्रकांत कुंभार स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलवरती. मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा थोडासा खास आहे कारण हा व्हिडिओ मॉक टेस्टबद्दल आहे. मला खूप जणांच्या कमेंट होते की दादा मॉक टेस्टचं ॲनालिसिस कसं करायचं, मॉक टेस्टबद्दल खूप सारे क्वेश्चन्स होते. आपण त्या सगळ्यांची उत्तरं आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण जेणेकरून जे काही समजा दुसऱ्याला पडलेला डाऊट्स हा तुमचा सुद्धा असू शकतो आणि तुमचा तो क्लिअर होऊन जाईल, त्यामुळे सांगतोय. मित्रांनो, आपण चूक काय करतो माहिती का? आपण मॉक टेस्ट फक्त देत जातो आणि म्हणजे आपल्याला असं वाटतं की मॉक टेस्ट दिल्याने आपला स्कोर वाढतो. असं नाही आहे मित्रांनो. मॉक टेस्ट दिल्यानंतर त्याचं व्यवस्थित ॲनालिसिस करावं लागतं. ते ॲनालिसिस केल्यानंतर आपल्याला आपल्या चुका समजतात. त्या चुकातून आपल्या दुरुस्त करायचं, त्या चुका त्यातून आपल्याला मग आपले मार्क्स वाढतात. फक्त मॉक टेस्ट दिल्याने तुमचे स्कोर वाढत नाही. कारण काय होतं ना, बघा मी तुम्हाला सांगतो की आपल्याला ज्या गोष्टी येतात आहे त्याचाच जर का तुम्ही अभ्यास करत गेला आणि जे चुकतंय ते चुकतच राहिलं तर तुमचा स्कोर कसा वाढणार आहे? त्यासाठी मॉक टेस्ट ह्या इम्पॉर्टंट आहेत. मी तुम्हाला अजून पण सांगतो की तुम्ही रेल्वेच्या कुठल्या पण पोस्टचा अभ्यास करत असाल ना, तर तुम्ही मॉक टेस्ट नक्की द्या. टेस्ट एक कमी द्या, पण त्या टेस्टचं ॲनालिसिस करा, कारण ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मला टेस्टमध्ये किती मार्क्स पडले ते पडायचे ते तुम्हाला सांगेल. कारण काय होतं ना, मग काही काहींना वाटतं की खूप कमी मार्क्स येतात, मग त्यांना डिमोटिवेट होतात, अरे दादा एवढेच मार्क्स नाही का. त्यामुळे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार. मित्रांनो, मॉक टेस्टमधली आपली पहिली चूक काय असते माहिती का? आपण कुठल्या पण रँडम प्लॅटफॉर्मवरून आहे ना मॉक टेस्ट देतो. ते तसं तुम्ही करू नका. कारण मी तुम्हाला सांगतो की मी टेक्स्टबुकवरून मॉक टेस्ट दिलेल्या आहेत. मी तुम्हाला सारखं सांगत असतो की तुम्ही टेक्स्टबुकवरून मॉक टेस्ट द्या. याचं तुम्हाला कारण हे सांगतो की त्याची जी लेवल आहे, की कारण जे तुम्हाला पेपरमध्ये क्वेश्चन्स येणार आहे, जो प्रकारचा पेपर येणार आहे, त्या प्रकारची ती लेवल ही मॉक टेस्टमध्ये असते. इवन त्या लेवलपेक्षा थोडी जास्तच असते, जेणेकरून आपला सराव होऊन जातो, आपल्याला त्या क्वेश्चनची प्रॅक्टिस होऊन जाते. कारण काय होतं ना, जर का तुम्ही दुसऱ्या प्लॅटफॉर्मकडे गेला, कुठल्या पण खूप सारे प्लॅटफॉर्म आहेत त्यांच्याकडे गेला ना, तर तुम्हाला एक वेळ तिथे मार्क्स येतील. मग आपल्याला मनातून बरं वाटेल की अरे आपल्याला चांगले मार्क्स येतात ते. पण तुम्ही जेव्हा ॲक्च्युअल पेपरमध्ये जाल त्यावेळेस तुम्हाला तिथे तुमचा स्कोर इम्प्रूव्ह होणार नाही, हा तोटा होईल तुमचा. त्यामुळे मी कायम सांगत असतो की तुम्ही मॉक टेस्ट ही ना टेक्स्टबुकवरूनच द्या. सुद्धा टेक्स्टबुकचा वापर केलेला जर का तुम्हाला, आणि आता आजपासून टेक्स्टबुकचा सेलसुद्धा चालू झालेला आहे. जर का तुम्हाला टेक्स्टबुकचा सेलमध्ये तुमचा पास घ्यायचा असेल तर माझं कुपन कोड आहे मराठी, ते कुपन कोड यूज करा. तुम्हाला 12% ऑफसुद्धा मिळेल, तिथून तुम्हाला ते परचेस करता येईल. मित्रांनो, मी ह्यासाठी सांगतोय, हा प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे की कारण आता तुम्ही जर का कोणाचं पण ऐकत असाल किंवा कोणी एखाद्या सिनियरला विचारत असाल तर ते तुम्हाला हमखास सांगेल की टेक्स्टबुक ॲप वापरा, की आपला फायदा कुठे, आपले मार्क्स कसे वाढतील, आपल्याकडे आपला कल ह्याच्याकडे असला पाहिजे. त्यामुळे मी सांगतो तुम्ही मॉक टेस्ट देताना टेक्स्टबुकचा वापर करा. आता वळूया टेस्टचं ॲनालिसिस कसं केलं पाहिजे. आता बघा, समजा आपण एक रँडम उदाहरण घेऊया. समजा की तुमचा 100 मार्काचा पेपर आहे. त्याच्यामधलं मॅथ्सचं 25 आहे, रिझनिंगचं 25 आहे, GK GS 25 आणि सायन्सचं 25, असं मिळून तुमचा एक 100 मार्कांचा पेपर आहे. आता पण एक मिनटं लक्षात घ्यायचं, म्हणजे टेस्टचं ॲनालिसिस करताना आपल्याला जे आहे ते सब्जेक्ट वाईज ॲनालिसिस करायचं असतं. कारण तुम्ही ओव्हरऑल टेस्टचं ॲनालिसिस करू नका की मला 100पैकी 60 पडले. तसं केलं तर तुमच्या चुका तुम्हाला सापडता येणार नाही. आणि अजून एक, तुम्ही टेस्ट देताना आहे ना तुक्के मारू नका. म्हणजे की आलं बरोबर असं करू नका. कारण टेस्टमध्ये जर का तुम्हाला कमी नंबर्स आले किंवा जास्त आले तर तुम्हाला ह्याच्यामध्ये काय मिळणार नाही आहे, किंवा ते मार्क्स तुमच्यापर्यंतच असणार आहे, ते कुठे तुम्हाला फायद्यात नसणार आहेत. त्यामुळे तुम्ही तुक्के मारू नका. मित्रांनो, तुम्ही घाबरू नका की तुम्हाला मॉकमध्ये कमी मार्क्स येतात आहे. मी तुम्हाला इथे स्क्रीनशॉट टाकतो. मी तुम्हाला सांगतो, माझा जो ALPचा पेपर होता CBT 2चा, जो मी देत होतो 100पैकी, मला जास्तीत जास्त 72 मार्क आलेत. माझा सगळ्यात जास्त जो ह्याचा मार्क सगळ्यात चांगला पेपर आहे तो 72 मार्काचा आहे. त्याच्यावर मला मार्क्स कधी आलेच नाहीत. पण मी तुम्हाला ह्यासाठीच सांगतोय. पण मला तिकडे मार्क्स जास्त का आल्याचं कारणसुद्धा टेक्स्टबुकच आहे. का तर तिथे मी चांगल्या लेवलची प्रॅक्टिस करत होतो, जेणेकरून पेपरला मला इझी जाईल. आणि तेच सेम झालं, पेपरला मला इझी झालं. तुम्हाला मार्क्स कमी येतात ते तुम्ही नका टेन्शन घेऊ. मग तुम्हाला व्हिडिओमध्ये म्हणजे मला व्हिडिओच्या खाली कमेंट करा की तुम्हाला मार्क्स किती येतात आहे मॉक टेस्टला, की सब्जेक्ट वाईज तुमचे मार्क्स सांगा. मी ते वाचेल किंवा तुमचा दुसरा एखादा सहकारी वाचेल, जेणेकरून तुम्हाला ते काही गोष्टी सांगतील. तुम्ही व्हिडिओ खाली नक्की कमेंट करा की तुम्हाला किती मार्क्स येतात. त्यामुळे काय होईल, तुम्हाला तुमचं खरे मार्क्स समजतील की तुम्ही कोणत्या लेवलला आहात ते तुम्हाला समजेल. त्यामुळे तुक्के मारायचे नाही, जे येतंय तेच सोडवायचं आणि
मग त्याच्यामध्ये काय करायचं, आता समजा आपण मॅथबद्दल बोलूया. आता मॅथमध्ये समजा बोलतो की तुम्हाला 25 प्रश्न आहेत टेस्टमध्ये. तुम्हाला त्या मॅथमधले 25 पैकी समजा आपण जर का पकडलं की 25 पैकी तुम्हाला फक्त 15च आले, ठीक आहे, 10 तुमचे मार्क्स आले नाही, मग त्याच्यात काही चुकले असतील किंवा तुम्ही अनअटेम्प्ट असतील. तर आता बघायचं की जे बरोबर आले ते म्हणजे तुम्ही तुक्के न मारता आलेले आहेत, तर ते त्यांचे कोणते टॉपिक्स आहेत. समजा ते 15मध्ये जे क्वेश्चन विचारले ते कोणकोणत्या टॉपिक्सवरून विचारलेले. समजा असेल पर्सेंटेज असेल, प्रॉफिट लॉस असेल, सिम्पल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, हे सगळे आहेत. समजा हे तुमचे स्ट्रॉंग सब्जेक्ट आहेत, ठीक आहे. मग तुम्ही एकदम मागचे टेस्ट पण बघायची की अरे आपल्याला जर का पर्सेंटेजवर विचारलं आहे तर पर्सेंटेजवर विचारलेल्या प्रश्नांना मग मी टॅकल केलं आहे का, माझे ते बरोबर आले का. मग तुम्हाला समजणार की अरे पर्सेंटेज हा चॅप्टर माझा खूप स्ट्रॉंग आहे, त्याला तुम्ही कसा पण प्रश्न विचारा मी तुम्हाला उत्तर देऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला तो अंदाज येतो. आता खरी आपल्याला गंमत कुठे आहे माहिती का मित्रांनो, उरलेले जे 10 प्रश्न आहेत, ठीक आहे, जे तुम्ही काही चुकले असतील किंवा तुम्ही अनअटेम्प्टेड, ते तुम्ही का सोडवले नाही, त्याला तुम्हाला जर का त्याच्यामध्ये तुम्हाला टाईमचा पण इश्यू असेल की टाईम जास्त लागत होता त्यामुळे सोडवले नाहीत. काही प्रश्न 2-3 असू शकतात की तुम्हाला ते टाईममुळे सोडवता आले नाही. 2-3 प्रश्न असू शकतात की ते तुम्हाला समजलेच नाही. काही जे प्रश्न असतात ते तुमचे चुकलेले असतील. तर ते बघायचं की अरे आपल्याला ह्या प्रश्नाला टाईम का जास्त लागत होता. मग त्याने काय होईल ना, आपण जेव्हा तुमची मॉक टेस्ट ॲनालिसिस करताना घ्याल तुम्ही, त्यावेळेस तो क्वेश्चन बघायचा की अरे हा क्वेश्चन होता तर मला हा का जास्त टाईम लागला, त्याच्यामध्ये मी कोणती स्टेप वापरत होतो. आता जर का तिथे, आणि मी तुम्हाला सांगतो टेक्स्टबुकमध्ये ना खाली आहे ना तिथे म्हणजे ट्रिक्ससुद्धा असतात टेस्ट ॲनालिसिस केल्यानंतर. मग त्याचा फायदा असा होईल की तुम्हाला काही शॉर्ट ट्रिक्ससुद्धा समजतील की कुठली शॉर्ट ट्रिक्स वापरून ह्याला आपला टाईम कमी लागू शकतो. कारण मित्रांनो आपल्याला इथे आहे ना खूप टायमाचं म्हणजे काय म्हणतात सेकंदाचं महत्त्व आहे. त्यामुळे तुम्हाला जेवढा आपला टाईम वाचेल, कसा टाईम आपला वाचेल याकडे आपल्याला लक्ष द्यायचं असतं. त्यामुळे ते 2-3 प्रश्न का आपले टाईम लागला, त्याच्यामधले समजा ते प्रश्न कुठले आहेत, समजा ते ट्रिग्नोमेट्रीमधले असतील, मेन्सुरेशनमधले असतील, मेन्सुरेशनमध्ये समजा फॉर्म्युला टाकला नाही का, किंवा का आपल्याला टाईम जास्त लागला ह्याकडे लक्ष द्यायचं. किंवा ते जे तुम्हाला 2-3 प्रश्न असे ते तुम्हाला ते आलेच नाही, बिलकुल तुम्हाला ते समजलेच नाही कसे, मग ते कोणत्या टॉपिक्समधून आहे. मग जेव्हा आपण नेक्स्ट टाईम मॅथची प्रॅक्टिस करणार त्यामध्ये आपण त्या टॉपिक्सला खूप जास्त महत्त्व द्यायचं, खूप जास्त त्याची प्रॅक्टिस करायची, जेणेकरून तुमचं पुढच्या वेळेस जर का त्या टॉपिकमधून प्रश्न आला किंवा त्या प्रकारचा प्रश्न आला तर ते तुम्हाला समजत जाईल. आणि तुम्ही काय करायचं ना, एक टेस्ट ॲनालिसिसची दुसरी एक वही करायची नाही का, तिथून जे तुम्हाला न आलेले प्रश्न, चुकलेले प्रश्न, टाईम जास्त लागलेले प्रश्न असे लिहून ठेवायचे. आणि जसं तुम्हाला टाईम मिळत जाईल 2-3 दिवसातून तर ते बघायचे क्वेश्चन आणि आपण परत सोडवायचा प्रयत्न करायचे, जेणेकरून काय होईल तुमच्याकडे ती वही तयार होईल की जे क्वेश्चन तुम्हाला सुटले नाही, मग त्याची तुम्हाला प्रॅक्टिस होऊन जाईल आणि पुढे जाऊन ते प्रश्न आले तर ते तुम्हाला सोडवता येतील. कारण काय होतं आहे ना बघा, आता तुम्हाला 15 क्वेश्चन आलेत, तुम्ही हा विचार नाही केला पाहिजे अरे 15 क्वेश्चन येतात. तुम्ही हा विचार करायचा की अरे आपल्याला ते 10 क्वेश्चन का सोडवता आले नाही. जर का ते तुम्ही त्याचा विचार करायला लागला तर तुम्हाला ते हळूहळू एक एक मार्क्स वाढत जाऊन तुमचा तो स्कोअर इम्प्रूव्ह होत जाईल. सेम आता मॅथ्सचं पण सेमच आहे. आता रिझनिंगमध्ये समजा तुम्हाला 25 पैकी 20 येतात, रिझनिंगमध्ये तुम्हाला आउट ऑफच आले पाहिजेत या मताचा मी आहे. समजा तुम्हाला 20 येत असतील तर तुम्ही बघायचं की कोणता चॅप्टर आहे, कोणत्या चॅप्टरवरून मला येत नाही आहे, मग त्या चॅप्टरचा अभ्यास करायचा. सेम तीच प्रोसेस आपण सगळ्या सब्जेक्टला ती लागू करायची. कारण काय होतं ना की आपल्याला, मी तुम्हाला सांगतो, जे चुकतंय त्याच्याकडे आपल्याला त्याच्याकडे लक्ष द्यायचं, त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही ना मित्रांनो. तुम्ही ना टेस्ट देताना आहे ना एक नक्की ट्रिक वापरत जावा की पेपर हा तुम्ही कधीच एका ह्याच्यात सोडवायचा नाही. पेपर नेहमी 3 टप्प्यामध्ये सोडवायचा असतो. किती मित्रांनो लक्षात घ्या, माझं बोलणं हे बारकाईने ऐका. मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही मॉक टेस्ट देताना किंवा कोणताही पेपर सोडवताना एका ह्याच्यात सोडवायचा नसतो, जो 3 फेऱ्यांमध्ये सोडवायचा असतो. पहिली फेरी ही असते की जे तुम्हाला येतंय ते पटापटा सोडवत जायचं आणि ज्याला टाईम लागणार आहेत, समजा आपल्याला एखादं माहिती असतं की अरे हे गणित आपल्याला येणार आहे पण ह्याला टाईम जास्त लागणार, त्याला आपण मार्क्स फॉर रिव्ह्यू करायचं आणि पुढे जायचं. ठीक आहे, म्हणजे तुम्ही पहिल्या फेरीमध्ये काय केलं, फक्त तुम्ही क्वेश्चन तुम्हाला जेवढे येतात आहे, समजा तुम्हाला 100 पैकी 60 क्वेश्चन आहेत ते तुम्हाला 100% येतात, ते पटापट तुम्ही सोडवत गेले पहिल्या फेरीमध्ये, तिथून तुम्ही पास झाले. ठीक आहे, आता पुढे दुसऱ्या फेरीला पहिल्यापासून सुरुवात करायची आणि जिथे मार्क केलं आहे तुम्ही
ते सोडवायला घ्यायचे. समजा असे काही 10 ते 15 क्वेश्चन्स असतील की जे तुम्हाला येतात आहे, पण तुम्हाला टाईम लागणार आहे, त्यासाठी तुम्ही ते सोडलेत. मग त्यामुळे त्या प्रश्नांकडे यायचं. ठीक आहे. मग दुसऱ्या फेरीमध्ये आपल्याला टाईम लागणारे क्वेश्चन सॉल्व करायचे. समजा तिथून तुम्हाला समजा तुम्ही 75 क्वेश्चन झाले. आता तुम्हाला उरलेल्या वेळामध्ये समजा जे तुम्हाला त्याच्याबद्दल काहीच आयडिया नाही आहे किंवा माहिती नाही आहे, त्या क्वेश्चनकडे परत जायचं तिसऱ्या फेरीमध्ये, जेणेकरून तो प्रश्न नीट वाचायचा, शांतीपूर्वक वाचायचा, की अरे आपल्याला काय आठवतं का. काही वेळेस कसं होतं ना, तो प्रश्न सारखा वाटून आपल्याला लगेच असं क्लिक होऊन जातं की अरे बरोबर मी हा क्वेश्चन बघितलेला. त्यामुळे असं होऊ शकतं की तुम्हाला एखादा दुसरा क्वेश्चन येऊ शकतो. मित्रांनो, मी तुम्हाला ह्याच्यासाठी सांगितलेलं की 3 टप्प्यामध्ये तुम्हाला पेपर द्यायचा आहे किंवा टेस्ट द्यायची आहे. ह्यासाठीच सांगितलेलं की तुम्ही जर का पहिली फेरी चालू केली आणि तुम्हाला दिसेल तर तुम्ही प्रश्न नुसते रँडमली सॉल्व करत गेला ना, तर तुमचा पेपर कधीच कव्हर होणार नाही. कारण खूप जणांची मला हे असतं की विचारणं, दादा माझा पेपर कव्हर होत नाही, दादा मला अटेम्प्ट माझा होत नाही. त्याच्यामागे हेच कारण असतं की तुम्ही सलग फ्लोमध्ये सॉल्व करत जाता, तुम्ही त्या 3 टप्प्यामध्ये करत नाही. त्यामुळे मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की तुम्ही तो 3 टप्प्यामध्ये सॉल्व करा, जेणेकरून तुमचा अटेम्प्ट वाढेल, तुमचा स्कोर इम्प्रूव्ह करण्यामध्ये तुम्हाला मदत होईल. तुम्हाला समजले की अरे आपल्या प्रत्येक सब्जेक्टमधून काही टॉपिक्स आहेत, हे आपले वीक आहेत, तर त्याचा आपल्याला जास्त अभ्यास करावा लागेल. मग तुम्ही दिवसातून तुमचं शेड्यूल बनवायचं, त्याच्यातला थोडा वेळ त्याच्यासाठी काढायचा. म्हणजे तुमचा जो मॅथमधला टाईम तुम्ही देणार आहेत, तर त्या टाईममध्ये तुम्ही ह्या चॅप्टरची थोडी प्रॅक्टिस जास्त वाढवायची, जेणेकरून तुमचे क्वेश्चन बरोबर येतील. हे असं करायचं. नाहीतर काय होईल, मी तुम्हाला नेहमी सांगतोय, बरोबर येत जाणार आहे, चुकीचं येत जाणार आहे, तर तुमचा काहीच फायदा नाही आहे, स्कोर तिथेच थांबणार आहे. तर आजच्यासाठी एवढंच. माझा हा प्रयत्न आहे की ज्या गोष्टी मला माहिती आहे त्या तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. तुम्हाला आणखी कोणती माहिती हवी आहे ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ कसा वाटला, माझी मेहनत तुम्हाला कशी वाटते ते कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.